बद्दल सांगायचं म्हटलं तर ज्वारी हे ग्लुटेन फ्री आहे, त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा लो आहे, त्यामुळे डायबेटिक फ्रेंडली आहे. बऱ्याच जणांच्या मनात संभ्रम असतो की डायबिटीसमध्ये ज्वारी खावी की नाही. तर कुठलीही गोष्ट आपण कमी प्रमाणात किंवा पोर्शनमध्ये खाल्ली तर त्याचा काही आपल्या शरीराला अपाय होत नाही बेसिकली. त्याच्यामध्ये हाय फायबर असल्यामुळे डायजेशनसाठीही ज्वारी अगदी उत्तम आहे. ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे त्यांनी ज्वारी खावी. असं म्हणतात काही डॉक्टर्स म्हणतात की नाचणी खा, तुम्हाला डायबिटीज आहे, आणि काही जण म्हणतात की नाही त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप आहे तर तुम्ही खाऊ नका. आणि मग प्रश्न पडतो की करावं काय. तर याच्यावर काय क्लॅरिफिकेशन देशील, कारण मी स्वतःच गोंधळलेली. ओके, सो नाचणी ही हाय इन आयर्न आहे, त्याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे त्याच्यामध्ये. सो पॉझिटिव्ह गोष्ट नाचणीबद्दल सांगायची झाली तर नाचणीमध्ये ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे, ज्यांना गुडघे दुखतात त्यांच्यासाठी नाचणी उत्तम सोर्स आहे. जे नॉनव्हेज नाही खाऊ शकत, जसं की अंड्यांमध्ये प्रोटीन असतं, कॅल्शियम असतं, जे लोक नॉनव्हेज नाही खाऊ शकत त्यांच्यासाठी नाचणी हा उत्तम पर्याय आहे. हा, पण एक गोष्ट खरी आहे की नाचणीचा ग्लायसेमिक इंडेक्स हाय आहे, पण ती पण आपण थोड्याशा प्रमाणात, म्हणजे जसं असतं जेवणाचं जसं असतं की तुमचं कार्ब्स प्रॉपर प्रोपोर्शनमध्ये पाहिजे, तुमचं सॅलड किंवा ज्याला आपण फायबर्स म्हणतो ते प्रॉपर प्रोपोर्शन, म्हणजे तिथे प्रोटीन पण तेवढंच हवं, किंवा त्यासोबत आपण लिफी व्हेजिटेबल कुठलीही खाल्ली तर त्याचा शरीरावर काही अपाय होत नाही किंवा त्याच्यामुळे तुमची शुगर लेवल नक्कीच हाय होत नाही. चला.